हॅलो माय डिअर फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत मार्केट बुलिश आहे की बेरिश आहे. त्यानंतर आउट परफॉर्मिंग सेक्टर आपण पाहणार आहोत. आउट परफॉर्मिंग सेक्टर मधील आपण स्टॉक पाहणार आहोत. स्टॉकला डिटेल अनालिसिस करणार आहोत. आपण डिस्कस केले होते बँक निफ्टी मध्ये एक मोठा मूव्ह येणार आहे आणि बँक निफ्टी मध्ये 1000 पॉईंटचा मूव्ह आला. त्यामागचे लॉजिक काय होते फ्रेंड, बिग टार्गेट अचीव करण्यामागचे लॉजिक काय होते, आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर सेलर ट्रॅप झाले होते आणि कशी बुलिश कशी बायरने सेलरची बँड वाजवली हे पण आपण डिटेल पाहणार आहोत. त्यानंतर अधिक मार्केट काय करू शकते येणाऱ्या वीक मध्ये हे आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत फ्रेंड. आणि डोजी कॅन्डलला आपण कसे ट्रेड करू शकतो हे पण आज आपण डिटेल अनालिसिस पाहणार आहोत फ्रेंड. आणि व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड, आपण जाऊ चार्ट वरती. बँक निफ्टी मध्ये एक मोठे आपल्याला टार्गेट भेटणार आहे एक, आणि टार्गेट आपल्याला मार्केटमध्ये आले 1000 पॉईंटचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळाले. मार्केटने मूव्ह किती दिला, 1000 पॉईंटचा मूव्ह दिला. आणि या मागचे लॉजिक काय होते फ्रेंड हे आपण पाहणार आहोत. या मागचे लॉजिक होते फ्रेंड, आपण जाऊ 15 मिनिटाच्या चार्ट वरती. आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट वरती इथं दिसत आहे, आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट वरती दिसत आहे RSI डायव्हर्जन्स. आणि हे एक लॉजिक होते की आपल्याला हे एक लॉजिक होते, हे सेलर जे होते, सेलर मार्केटला खाली आणण्याचा प्रयत्न करत होते पण सेलर हे वीक चालले होते. आणि हे एक लॉजिक होते की मार्केटमध्ये एक बाहेरचा मोठा मूव्ह येणार आहे आणि मूव्ह येते 1000 पॉईंटचा मूव्ह आला. हे एक लॉजिक मुळे आपण एक मोठा मूव्ह येणार आहे हे आपण पाहिले होते. आणि RSI डायव्हर्जन्स आणि आरएसआय डायव्हर्जन्स आपल्याला पाहायला मिळाले. RSI काय करते, आरएसआय पहिले बिअरिश होता आणि आपला जो व्ह्यू होता, आपला व्ह्यू जो होता हा बिअरिश व्ह्यू होता. आणि कसा आपण बुलिश व्ह्यू बनवला, आपण RSI मध्ये आपल्याला डायव्हर्जन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली रेंजशिप. RSI ची आपल्याला रेंजशिप म्हणजे 40 वर RSI सपोर्ट घेते आणि एक चांगला बढियापैकी आपल्याला मूव्ह हा पाहायला मिळते. एक सिंपल लॉजिक आपल्याला पाहायला मिळाले. आणि डेली चार्ट वरती काय होते, डेली चार्ट वरती आपल्याला दिसत होती एक डोजी कॅन्डल. डेली चार्ट वरती आपल्याला दिसत होते एक डोजी कॅन्डल. आणि डोजी कॅन्डलचे लॉजिक काय फ्रेंड, की ज्याही साईडनं मुवमेंट येईल हे कंटिन्युएशन मुवमेंट येईल. म्हणजे ज्याही साईडनं डोजी कॅन्डलचे लॉजिक काय फ्रेंड, की ज्या साईडनं मुवमेंटम येईल हे कंटिन्यू मुवमेंटम येऊ शकते. आणि या आधी पण आपण डिस्कस केले होते की इथं होती डोजी कॅन्डल आणि या डोजी कॅन्डल वरती आपल्याला या डोजी कॅन्डलच्या वरती आपल्याला एक मोमेंटम पाहायला मिळाली. हा व्हिडिओ आपल्याला युट्यूब वरती आहे, हा व्हिडिओ आपण पाहू शकता. आणि आणि कालची जी मुवमेंट आली, काल जो आपल्याला हा 1000 पॉईंटचा मूव्ह पाहायला मिळाला, या दिवशी पण आपल्याला इथे डोजी कॅन्डल पाहायला मिळाली. आणि आपण डिस्कस केले होते की ज्या साईडचा म्हणजे एक तर हाय ब्रेक केला तर मुवमेंट येणार, एक तर लो ब्रेक केला तर आपल्याला मुवमेंट पाहायला दिसणार. आणि एक्झॅक्ट आपल्याला हाय ब्रेक केल्यावर मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली, 1000 पॉईंटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. हे सिंपल बँक निफ्टीचे मोठ्या टार्गेटचे लॉजिक होते आपले. आणि मार्केट आता काय करू शकते हे आपण पाहणार आहोत, डिटेल अनालिसिस करणार आहोत. तर आपल्याला निफ्टी दिसत आहे ऑल टाइम हाय. आपण निफ्टीला पहिले मंथली चार्ट वरती पाहू. मंथली चार्ट वरती आपल्याला निफ्टी दिसत आहे ऑल टाइम हाय वरती. निफ्टीमध्ये मंथली चार्ट वरती काही प्रॉब्लेम नाही, आपण हे प्रत्येक वीक मध्ये डिस्कस करत आहोत. वीकली मध्ये पण आपल्याला आता काही प्रॉब्लेम दिसत नाही. वीकली मध्ये आपण जे म्हणत होतो हे इथे डायव्हर्जन्स बनवू शकतात. जर का रेड कॅन्डल बनली तर आपल्याला इथे बुलिश कॅन्डल पाहायला मिळाली, म्हणजे हे डायव्हर्जन्स आपल्याला फेल होताना दिसत आहे. आणि डेली चार्ट वरती पण आपल्याला मल्टिपल डायव्हर्जन्स पाहायला मिळाले, पण आता निफ्टी आपल्याला ऑल टाइम हाय वरती पाहायला मिळत आहे. आपल्याला निफ्टी आता ऑल टाइम हाय वरती, आपण हे पण डिस्कस केलं हे डायव्हर्जन्स कधी कन्फर्म होतील. हे डायव्हर्जन्स या ट्रेंड लाईन वरती, ह्या ट्रेंड लाईनचे जर का ब्रेकआउट झाले, ब्रेकडाऊन झाले तर ह्या डायव्हर्जन्स कन्फर्म होतील, मल्टिपल डायव्हर्जन्स. पण निफ्टी काय करते फ्रेंड, ह्या ट्रेंड लाईन वरती सपोर्ट घेते आणि एक चांगला मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते. आणि आता निफ्टी आपल्याला ऑल टाइम हाय वरती पाहायला दिसत आहे. आपण हे पण डिस्कस केले होते की हे पॅटर्न आहे निफ्टीमध्ये, ह्या पॅटर्नचे ब्रेकआउट केले तर आपल्याला निफ्टी ऑल टाइम हाय वरती आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि एक्झॅक्ट आपल्याला निफ्टी ऑल टाइम हाय वरती पाहायला मिळत आहे. आणि निफ्टीमध्ये एक चांगली बढियापैकी आपल्याला मोमेंटम पाहायला दिसत आहे. सेलर आपला जो व्ह्यू होता फ्रेंड, आपला व्ह्यू होता आतापर्यंतचा बिअरिश व्ह्यू होता. आता आपल्याला निफ्टीमध्ये आपला व्ह्यू जो बनवा लागणार हा बुलिश बनावा लागणार. सेलर प्रत्येक वेळेस
निफ्टीला खाली आणण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळेस सेलरची काय झाली, इथे सेलरने खाली आणण्याचा प्रयत्न केला, इथे सेलरने खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि इथे पण सेलरने खाली आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेस हे बायर स्ट्रॉंग झाले आणि प्रत्येक वेळेस हे बायर स्ट्रॉंग होऊन एक निफ्टीमध्ये चांगली बढिया मुवमेंटम आपल्याला पाहायला मिळाली. आणि बँक निफ्टीमध्ये कसे सेलर आपल्याला ट्रॅप झाले, सेलर कशी वीक झाले, RSI आपण डायव्हर्जन्स पाहिला, सगळं आपण डिस्कस केला. आता जी निफ्टी आहे हे ऑल टाइम हाय वरती आहे. निफ्टीमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिसत नाही, मोमेंटम दिसत आहे निफ्टीमध्ये आणि RSI 60 वरती दिसत आहे. सिंपली निफ्टीचे अनालिसिस झाले. आणि आता आपण पाहू बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आपल्याला मंथली चार्ट वरती दिसत आहे 60 वरती सपोर्ट घेताना. बँक निफ्टी हा मंथली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे 60 वरती सपोर्ट घेताना. आणि वीकली मध्ये एक थोडंसं आपल्याला एक प्रॉब्लेम, वीकली चार्ट वरती आपल्याला थोडासा एक हर्डल आहे, तो म्हणजे RSI 60 रेजिस्टन्सचा. RSI नाही जर का RSI ने जर का 60 ब्रेक केला तर आपल्याला एक चांगला बँक निफ्टी ऑल टाइम हाय वरती दिसू शकते. आणि RSI ने जर का हा रेजिस्टन्स ऍक्ट केला तर निफ्टी थोडंसं आपल्याला पुन्हा वोलॅटिलिटी दिसू शकते. ही रेंज वोलॅटिलिटी रेंज दिसू शकते. आणि आपण मागच्या वीक मध्ये डिस्कस केले होते की हे लेवल जे आहे, ही जी ट्रेंड लाईन आहे, ट्रेंड लाईन वरती बँक निफ्टी सपोर्ट घेत आहे. सिंपल आपण अनालिसिस केले होते की बँक निफ्टीमध्ये ही जी ट्रेंड लाईन आहे, ट्रेंड लाईन वरती बँक निफ्टी सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे. आणि आता पण आपण जर का RSI 60 रेजिस्टन्स घेतला, RSI ने 60 रेजिस्टन्स घेतला तर आपल्याला ही वोलॅटिलिटी रेंज दिसू शकते. आणि जर का RSI ने हा 60 ब्रेक केला तर आपल्याला RSI ने जर का हा 60 रेजिस्टन्स घेतला तर आपल्याला ही वोलॅटिलिटी रेंज दिसू शकते. आणि RSI ने जर का 60 ब्रेक केला तर आपल्याला बँक निफ्टी ऑल टाइम हाय वरती दिसू शकते. आणि आपल्याला जे बँक निफ्टी दिसत आहे ट्रेंड लाईन वरती कुठेतरी सपोर्ट घेताना हे बँक निफ्टी दिसत आहे. हा झाला वीकली अनालिसिस फ्रेंड आपले. आणि डेली अनालिसिस आहे. डेली अनालिसिस मध्ये पण आपल्याला RSI 60 वरती दिसत आहे. म्हणजे आपण मागच्या वीक पासून डिस्कस करत आहोत की हा जो एरिया आहे, हा एरिया मेक और ब्रेक एरिया आहे बँक निफ्टीसाठी. हा जो एरिया आहे बँक निफ्टीसाठी हा मेक और ब्रेक एरिया आहे. आपण डिस्कस केले होते ही जे रेंज आहे, ह्या रेंज जर का ब्रेकआउट आले तर बँक निफ्टीमध्ये अगेन एक मोठे टार्गेट आपल्याला भेटू शकते. इझिली आपल्याला एक गॅप फिलिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. इझिली आपल्याला एक गॅप फिलिंग पाहायला मिळू शकते. बँक निफ्टीने हा एक रेजिस्टन्स ब्रेक केला तर इझिली आपल्याला ही गॅप फिलिंग पाहायला मिळू शकते. सिंपल बँक निफ्टीमध्ये मोठे टार्गेट मिळू शकतात आपल्याला. सिंपल हे बँक निफ्टीचे अनालिसिस आहे. आणि RSI 60 हा ब्रेक पण करणार त्या टाइमला आणि आपल्याला एक मोठे टार्गेट पण मिळू शकते. होऊ शकते आपल्याला बँक निफ्टी ऑल टाइम हाय वरती पण पाहायला मिळू शकते. सिंपल हे बँक निफ्टीची पण अनालिसिस आहे. आणि बँक निफ्टीमध्ये हा मोठा मूव आपण कसा पाहिला हे पण आपण पाहिला. अगोदरला सेलर ट्रॅप झाले होते आणि त्यानंतर RSI मध्ये आपल्याला दिसत होता डायव्हर्जन्स 15 मिनिटाच्या चार्ट वरती. आणि त्या बेसिसवर आपण ठरवलं होते की बँक निफ्टीमध्ये हा मोठा मूव येणार आणि आपल्याला मोठा मूव पाहायला मिळाला 1000 पॉईंटचा मूव. सिंपल बँक निफ्टीने ह्या डोजी कॅन्डलचे हाय ब्रेक केला आणि एक मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता बँक निफ्टी हे मेक और ब्रेक लेवलवर आहे. जर का बँक निफ्टीने अगेन हा रेजिस्टन्स ऍक्ट केला तर बँक निफ्टी आपल्याला ओलाटाईल दिसू शकते. आणि बँक निफ्टीने जर का हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर बँक निफ्टी आपल्याला एक गॅप फिलिंग दिसू शकते किंवा ऑल टाइम हाय वरती आपल्याला बँक निफ्टी दिसू शकते. सिंपल हे मार्केटचे अनालिसिस आहे फ्रेंड. आणि आता आपण डिस्कस करणार सेक्टर, कोणते सेक्टर आउट परफॉर्म करू शकते. आपण फ्रेंड मागच्या वीक मध्ये डिस्कस केले होते ऑटो सेक्टर, त्यानंतर फार्मा सेक्टर आपल्याला डिसेंट परफॉर्म करताना दिसले. आणि या वीक मध्ये कोणते सेक्टर आउट परफॉर्म करू शकते मार्केटला हे आपण पाहू. तर या वीक मध्ये आपल्याला दिसत आहे मेटल सेक्टर हे ऑल टाइम हाय वरती जाताना आपल्याला दिसत आहे या वीक मध्ये मेटल सेक्टर हे ऑल टाइम हाय वरती जाताना मेटल सेक्टर हे आपल्याला या वीक मध्ये आउट परफॉर्म करताना दिसू शकते. आणि
मेटल सेक्टरचे हे एक डब्ल्यू पॅटर्न इथं ब्रेकआउट देऊन एक ऑल टाइम हायवरती आपल्याला मेटल सेक्टर दिसू शकते. सिंपल हे मेटल सेक्टरची अनालिसिस आहे फ्रेंड. आणि तिन्ही फॉर्मॅट मध्ये हा मंथली चार्ट, हा वीकली चार्ट आणि हा डेली चार्ट आपल्याला तिन्ही फॉर्मॅट मध्ये दिसत आहे RSI 60 वरती जाताना. आणि म्हणून आपण आणि ऑल टाइम हाय वरती दिसत आहे आपल्याला मेटल सेक्टर जाताना. म्हणून आपण हे मेटल सेक्टर या वीक मध्ये आउट परफॉर्म करू शकते. एक सेक्टर आहे. त्यानंतर अगेन एक सेक्टर आहे, ते म्हणजे अगेन एक सेक्टर आपल्याला दिसत आहे आउट परफॉर्म करताना, ते म्हणजे इन्फ्रा सेक्टर आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसत आहे. आणि या वीक मध्ये पण हे आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसू शकते. आउट परफॉर्म करताना दिसू शकते. ऑल टाइम हायवरती हे सेक्टर आहे. आणि त्यानंतर अधिक एक सेक्टर आहे रियालिटी सेक्टर. ही रियालिटी सेक्टर आपल्याला दिसत आहे ऑल टाइम हाय वरती. आणि या रेजिस्टन्सचे सिंपल ब्रेकआउट दिले होते इन्फ्रा सेक्टरने. त्यानंतर आपल्याला दिसत आहे RSI 60 वरती सपोर्ट घेताना. आणि हा जर का ब्रेक केला हा रेजिस्टन्स, तर आपल्याला रियालिटी सेक्टर पण आउट परफॉर्म करताना दिसू शकते. आणि जर का रेजिस्टन्स ऍक्ट केला तर रियालिटी सेक्टर आपल्याला वोलॅटाईल दिसू शकते. सिंपल रियालिटी सेक्टरचे अनालिसिस आहे. त्यानंतर अगेन एक सेक्टर आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसू शकते. ऑल टाइम हाय वरती दिसत आहे. आणि आता डेली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे. आणि आता आपल्याला डेली चार्ट वरती दिसत आहे 60 वरती सपोर्ट घेताना. आणि जर का इथे एक बुलिश कॅन्डल जर का बनवली ओपन लो सेम किंवा प्रो गॅप किंवा गॅप अप, तर आपल्याला एक हे पण सेक्टर ऑल टाइम हाय वरती जाताना या रेंज ब्रेकआउट देताना दिसू शकते. म्हणून आपण फार्मा सेक्टर कडे पण पाहू शकतो. म्हणजे आपल्याला दिसत आहे फार्मा सेक्टर हे आउट परफॉर्म करताना दिसू शकते. त्यानंतर रिअलिटी सेक्टर आपल्याला परफॉर्म करताना दिसू शकते. त्यानंतर ऑटो सेक्टर आपल्याला परफॉर्म करताना दिसू शकते. त्यानंतर इन्फ्रा सेक्टर आपल्याला परफॉर्म करताना दिसू शकते. हे 4 सेक्टर आपल्याला परफॉर्म करताना दिसू शकते. आणि यामधील आपण स्टॉक अनालिसिस करणार आहोत. आपण कसे स्टॉक पाहिले होते. आपला सिंपल सेटअप आहे फ्रेंड. सिंपल सेटअप आहे फ्रेंड. म्हणजे आपल्याला पाहिजे ब्रेकआउट वरती इनसाइड बार. आपला जो सेटअप आहे फ्रेंड, आपल्याला पाहिजे एक तर ब्रेकआउट वरती इनसाइड बार, एक तर ब्रेकआउटच्या खाली इनसाइड बार. नेकलाईनच्या वरती इनसाइड बार पाहिजे, एक तर नेकलाईनच्या खाली इनसाइड बार पाहिजे. इनसाइड बार म्हणजे हाय अँड लो ऑफ इनसाइड बार इज कम्प्लिटली कव्हर बाय द प्रिसिडिंग बार हाय अँड लो. म्हणजे मदर बारच्या हाय वरती आपली एंट्री होणार आणि मदर बारचा जो लो आहे याचा आपला एसएल लागणार. सिंपल हा सेटअप आहे फ्रेंड. आणि हा सेटअप आपण आज डिस्कस करणार आहोत. हा सेटअप आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याकडे आहे एक स्टॉक आपण या आधी डिस्कस केले होते या सेटअप वरती, जिंदाल स्टील. आणि जिंदाल स्टील आपल्याला हा एक मल्टी इयरचे ब्रेकआउट देताना दिसत आहे. ऑल टाइम हाय वरती जाताना दिसत आहे. आणि एक चांगला परफॉर्म करताना दिसत आहे. मेटल सेक्टर मधील हा स्टॉक आहे फ्रेंड. आणि आपण डिस्कस केले होते हे जे नेकलाईन आहे, नेकलाईन वरती आपल्याला पाहिजे ती इनसाइड बार. आणि एक्झॅक्ट आपल्याला नेकलाईनच्या ब्रेकआउट वरती इनसाइड बार दिसत होती. म्हणून आपण डिस्कस केले होते या मदर बारच्या हाय वरती आपल्याला हा एंटर करायचा आहे. आणि मदर बारचा जो लो आहे आपल्याला एसएल म्हणून पाहायचा आहे, ठेवायचा आहे, पाहायचा आहे. आणि आज आपल्याला डिसेंट परफॉर्म करताना दिसत आहे. आता हा सेटअप ट्रिगर झालेला आहे फ्रेंड. आपल्याला याचा जर का आपल्याला एंट्री करायची ना आपल्याला करावं लागणार वेट. आता आपल्याला रिटेस्ट वरती इनसाइड बार पाहावं लागणार किंवा एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पाहावं लागणार. या दोन दोन पॅटर्न पाहून आपण या सेटअप कडे पाहू शकतो. म्हणजे बाय ऑन डिप्स आपण या सेटअप मध्ये पाहू शकतो. तर आणखी एक स्टॉक आहे फ्रेंड, तो म्हणजे आपण अंबुजा सिमेंट, इन्फ्रा सेक्टर मधला अंबुजा सिमेंट पण आपण असाच डिस्कस केला होता की हा स्टॉक जो होता फ्रेंड, हा स्टॉक पण मल्टी इयरचे ब्रेकआउट ऑल टाइम हाय वरती जाताना दिसत होता. आणि आपल्याला नेकलाईन वरती दिसत होती इनसाइड बार. आणि या मदर बारच्या हाय वरती आपल्याला एंट्री घ्यायची होती. आणि मदर बारचा लो आपल्याला एसएल ठेवायचा होता. आणि आज आपल्याला परफॉर्म करताना दिसत आहे आणि डिसेंट परफॉर्म करताना दिसत आहे. आणि सेम जिंदाल स्टील आणि अंबुजा सिमेंट आपल्याला परफॉर्म करताना दिसत आहे. असाच एक स्टॉक आपल्याला पाहायचा आहे. आपल्याला नॅशनल अल्युमिनियम दिसत आहे आपल्याला ऑल टाइम हाय वरती मल्टी इयर ब्रेकआउट देताना दिसत आहे आपल्याला नॅशनल अल्युमिनियम. आणि एक नॅशनल अल्युमिनियम दिसत आहे आपल्याला कप अँड हँडल पॅटर्न आपल्याला नॅशनल अल्युमिनियम पाहायला दिसत आहे. आणि आपल्याला दिसत आहे नेकलाईनच्या हाय वरती एक इनसाइड बार. तर फ्रेंड हे झाली नेकलाईन.
मल्टी ब्रेकआउटची झाली नेकलाईन आणि नेकलाईनच्या वरती आपल्याला दिसत आहे इनसाइड बार. आपल्याला इनसाइड बार आणि या मदर बारच्या हाय वरती आपल्याला या सेटअप कडे या ट्रेड घ्यायचा आहे आणि मदर बारचा जो लो आहे हा आपल्याला एसएल म्हणून ठेवायचा आहे. हे सिंपल आपला सेटअप आहे फ्रेंड. आपला सेटअप आहे इनसाइड बार सेटअप आणि नॅशनल ॲल्युमिन आपल्याला या मदर बारच्या हाय वरती एंट्री घ्यायची आहे आणि मदर बारचा लो आपल्याला एसएल ठेवायचा आहे. म्हणजे ब्रेकआउट पुल बॅक आणि अगेन ब्रेकआउट म्हणजे हे आपल्याला यन पॅटर्न म्हणून दर्शवते, पुल बॅक म्हणून दर्शवते. सिंपल हा आपला सेटअप आहे. अशी आपण या सेटअपला ट्रेड करू शकतो. हे माझं ट्रेड रेकमेंडेशन नाही आहे, हे माझं फक्त एक पर्सनल अनालिसिस आहे, माझं पर्सनल व्ह्यू आहे. आपल्याला जर का हा ट्रेड घ्यायचा असेल तर आपण एक आपलं पर्सनल अनालिसिस करूनच या ट्रेडकडे पाहू शकतो आपण. आणि आपल्याला व्हिडिओ जर का आवडला फ्रेंड तर आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर थँक्यू फ्रेंड, हॅव अ नाईस डे.